मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप अग्रवाल यांनी जोरदार भगवे शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज। धुळे तालुका पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 2 कारमधून विदेशी दारूची होणारी तस्करी जीवाची पर्वा न करता रोखली। भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज। परम गो भक्त बापूजी सेलार यांनी अनुप अग्रवाल यांचा गो स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करीत दिल्या शुभेच्छा। आणि भिल समाज विकास मंच तर्फे शिंदखेडा मतदारसंघातून दीपक अहिरे यांची उमेदवारी जाहीर। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप अग्रवाल यांनी जोरदार भगवे शक्ती प्रदर्शन करीत गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बटेंगे तो कटेंगे, जय श्रीराम आदी घोषणांनी शहर दणाणून निघाले होते। धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप अग्रवाल यांनी जोरदार भगवे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी जय श्रीराम बटोंगे तो कटोंगे अशा विविध घोषणांनी शहर दणाणून निघाले होते। सुरुवातीला उमेदवार अनुप अग्रवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर फुलांनी सजवलेल्या एका वाहनातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली। या वाहनाच्या दर्शनी भागावर विकास का पहिया अनुप भैया हे ठळक अक्षरातील घोषवाक्य साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते। या वाहनावर अनुप अग्रवाल यांच्यासह महायुतीचे नेते व पदाधिकारी उभे राहून जनतेला अभिवादन करत होते। रॅली दरम्यान अनुप अग्रवाल यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली। रॅलीत महिलांची संख्याही लक्षणीय होती। या रॅलीत तृतीयपंथींनाही विशेष मान देऊन त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच रॅलीत संत वारकऱ्यांचाही सहभाग लक्षणीय होता। या रॅलीतील प्रचंड गर्दीमुळे विरोधकांना धडकी भरली असेल। शक्ती प्रदर्शन रॅली क्युमाइन क्लब जवळ आल्यानंतर त्या रॅलीचे रूपांतर सभेत झाले। यावेळी भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यांच्याकडे दाखल केला। याच प्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, संजय गुजराती, कुणाल पवार हे उपस्थित होते। शक्ती प्रदर्शन रॅलीत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपचे प्रभारी आमदार मुकेश पटेल, भाजप शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्री आयराव, प्रतिभा चौधरी, अल्फा अग्रवाल, शशिकांत वाघ, किरण कुलेवार, आकाश परदेशी, सुहास अंपळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कुणाल पवार, आकाश शिंदे, भाजपचे माजी नगरसेवक सुनील बैसाने, अमोल मासुळे, शीतल नवले, प्रवीण अग्रवाल, सारिका अग्रवाल, मायादेवी परदेशी, महादेव परदेशी, राकेश कुलेवार, बबन चौधरी, शिवसेनेचे संजय गुजराती, ॲडव्होकेट महेंद्र निळे, दिलीप साळवे, शशिकांत वाघ, सुमित पवार, विनायक शिंदे, भीमसिंग राजपूत, विजय पाचापूरकर, ॲडव्होकेट संभाजी पगारे, शोभा चव्हाण, विनोद मित्तल, भारती माळी, यशवंत येवलेकर, रोहित चांदोळे, विक्की परदेशी, वैशाली सिरसाट, भगवान गवळी, अमोल मासुळे, रवींद्र सेलार, गुड्डू आयरराव, भिकन वराडे यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज स्वफूर्तीने रोडावर एवढे लोक आले आणि जल्लोषात आज भारतीय जनता पार्टी महायुतीचा फॉर्म या ठिकाणी आम्ही भरलो। त्यानिमित्ताने कुणाल पवार असतील, राजवर्धन कदमबांडे साहेब असतील, संजय गुजराती असेल, सर्व माजी महापौर सर्वजण उपस्थित होते। मोठ्या जल्लोषात आज फॉर्म आम्ही या ठिकाणी दाखल केला आणि विजय जेवढी गर्दी होती आज रोडावर त्याच्यापेक्षा दुपटीने भारतीय जनता पार्टी महायुतीचा या ठिकाणी विजय होणार। मी दरवेळेला सांगतो, माझे 2च मुद्दे आहेत, हिंदुत्वाची कास आणि विकासाचा ध्यास घेऊन मी जनतेसमोर उतरणार। धुळे जिल्ह्यात ऑल आउट ऑपरेशन दरम्यान धुळे तालुका पोलिसांनी महामार्गावर पूर्वेपाड्याजवळ नाकाबंदी दरम्यान 2 कारमधून विदेशी दारूची होणारी तस्करी जीवाची पर्वा न करता रोखत 2 कारसह 8 लाखांचा विदेशी दारूचा साठा जप्त करीत 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। धुळे तालुका पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन दरम्यान नाकाबंदी करीत असताना मारुती इग्निस व महिंद्रा टीव्हीओ वाहनातून होणारी अवैध दारूची तस्करी जीवाची पर्वा न करता रोखत 6 लाखांची विदेशी दारू व 2 लाखांची वाहने असा सुमारे 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी अधिदस्त अधिकारी व अंमलदारांसोबत नाकाबंदीचे आयोजन केले। त्यात त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की दीव दमन येथून मारुती इग्निस गाडी क्रमांक DD3 M3613
व महिंद्रा TVU गाडी क्रमांक GJ15 CF 2742 यांचेत दीव दमन येथील उत्पादित केलेली दारू नंदुरबार येथे तस्करी करून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार बातमीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीनस्थ असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस हवालदार किशोर खैरनार, पोलीस हवालदार कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, धीरज सांगळे, महेंद्र पाटील अशांनी मुंबई आग्रा रोडवर कुर्मेपाडा गावाजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली। त्यात मिळालेल्या बातमीतील मारुती इग्निस गाडी क्रमांक DD3 M3613 व लाल रंगाची महेंद्र TVU गाडी क्रमांक GJ15 CF 2742 वाहन आढळून आले असता पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे पाहून नमूद वाहनावरील चालकाने पोलिसांना चुकवण्यासाठी पळून जात असतानाच कर्तव्यावरील पोलिसांनी त्यास थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपींनी पोलिसांना जीवेठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी चालवून नेण्याचा प्रयत्न केला। तेव्हा पोलिसांनी प्रसंगावधान व समय सुसक्ता पाळून त्यांनी रोडच्या बाजूला उडी मारली, म्हणून ते बचावले। अशा परिस्थितीत पोलिसांनी जीवाची पर्वा न करता पुन्हा वाहनांचा पाठलाग करून त्यांना पकडून त्यांच्या ताब्यातील वाहनांसह अवैध मद्य तस्करीचे प्रकरण उघडकीस आणून एकूण 6 लाख रुपये किमतीची विदेशी दारू, 2 लाख रुपयांचे 2 चारचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईत जयेश शैलेश डांबरे वय 22 राहणार सर्वोदय सोसायटी वृंदावन अपार्टमेंट 3 बत्ती नानी दमन, गणेश विलास सोनवणे वय 21 राहणार दिलीप नगर नारायण पार्क, जयेश भाईजी चाळ नानी दमन, निलेश कुमार सद्गुणबाई हरिजन वय 28 राहणार झापाबार दाखली निवाडी रूम नंबर 4, प्रवीण भाई चाळ नानी दमन, हार्दिक शैलेश ओढ वय 24 राहणार मशाल चौक दीपांजली अपार्टमेंट साईकृपा 4 नानी दमन यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सरांनी आम्हाला जे तस्करीच्या मार्गातून येणारी जी दारू आणि अंमली पदार्थ तसेच शस्त्रे यांच्यावरती प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेश केले होते आणि त्याच निमित्ताने आम्ही ज्यावेळेला या सर्व तस्करीच्या सर्व माध्यमांची बारकाईने अभ्यास करत होतो त्यावेळी आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की दीव दमण भागातून तस्करीच्या मार्गातून काही दारू ही शहादा नंदुरबार या ठिकाणी जाणार आहे आणि 2 वाहनांमधून अशी जी दारू येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे धुळे तालुका पोलीस पथकाने छापा लावला होता आणि ज्यावेळी या 2 वाहनं आले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या वाहनांनी पोलीस कर्तव्यावरील जे पोलीस पथक होतं त्यांच्या अंगावर वाहन भरता वेगाने आणून जीवेठार मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये पथकाने जीवावर उदार होऊन ही कारवाई केलेली। या कारवाईमध्ये साधारणतः 7 लाखाची जी काही विदेशी बनावटीची दारू आहे ती जप्त केलेली आहे। त्याचप्रमाणे काही वाहनं देखील आम्ही 2 वाहनं देखील जप्त केलेली आहेत। असं साधारणतः 25 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल या कारवाईमध्ये आम्ही हस्तगत केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे या कारवाई संबंधाने धुळे तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शक्ती प्रदर्शन रॅलीत हजारोच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक सहभागी झाले होते। शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांनी गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शक्ती प्रदर्शन रॅलीत तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सुरुवातीस आमदार रावलांनी सहकार महर्षी दादासाहेब रावल समाधी स्थळाचे दर्शन घेतले, तसेच दोंडाच्या येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन करून चावडदे येथे कुलस्वामिनी चामुंडाश्वरी मातेचे दर्शन घेतले। त्यानंतर शिंदखेड्यातील भगवा चौकात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाजवळ शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरुवात करण्यात आली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार रावलांनी मतदारसंघातील सर्व 163 गावांमधून सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते, त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती। ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीने शहर दणाणून गेले होते। रॅली वरवाडे चौफुलीजवळ दाखल झाल्यानंतर आमदार रावलांनी तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नारायण पाटील आदी उपस्थित होते। तसेच शक्ती प्रदर्शन रॅलीत माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, ज्येष्ठ नेते सुभाष देवरे, सरकार साहेब रावल, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नारायण पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी सिसोदे, ज्योती पाटील, सोनी कदम, रजनी वानखेडे, मनीषा ठाकूर, पंकज कदम, DR पाटील, अनिल वानखेडकर आदींसह महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते।
आजही बजेट बिघडवला. म्हणून भाऊ, आता काही झालं तरी बजेटमध्ये आपल्याला वाढ करावी लागेल आणि आमच्या फजिता तुम्हाला थांबवाव्या लागतील. खरं म्हणजे इतकं प्रचंड प्रेम आज जेव्हा आम्ही बघितलं, 1 किलोमीटर पुढे, अर्धा किलोमीटर मागे एवढा प्रचंड जनसमुदाय जयकुमार भाऊंच्या जर नॉमिनेशन पेपर भरण्यासाठी जर आला असेल, तर याचं गणित काय असेल हे मी आज बोलणार नाही. त्याचं कारण की राजकारणामध्ये जयकुमार भाऊंना नेते मानत असताना त्यांनी नेहमी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये ते नेहमी म्हणतात की चहा जरी आपल्याला प्यायची असेल तर बोलून चालत नाही, चहा बनवून चालत नाही, ती तोंडापर्यंत गेली पाहिजे आणि तोंडात गेल्यानंतर घोट पोटात गेला पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं आपण चहा प्यायलो. पण मध्येच कुठंतरी ह्या प्रक्रियेमध्ये माशी जर शिंकली तर ती बनवलेली चहा होटाला लावण्याच्या अगोदर आपल्याला पाण्यात फेकून द्यावी लागते. ती परिस्थिती होऊ नये म्हणून मी मित्र विनंती करतो, रात्र वैराची आहे, आपल्या सर्वांना जागृत राहावं लागेल. गेल्या अनेक वर्षापासून आपण जयकुमार भाऊंवर प्रेम करतोय. येणारा 1 महिना हा रात्र वैराची समजून आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे आणि प्रत्येकाला घरोघरी जाऊन जयकुमार भाऊंची विकासाची भूमिका असेल, जयकुमार भाऊंची सर्वसामान्यांना जी काय काम करण्याची भूमिका असेल, जयकुमार भाऊंनी जो काय मतदारसंघाचा विकास केला असेल आणि विकास करताना कधी कुठल्या गावाचा, कुठल्या गलीचा, कुठल्या जातीपातीचा हा विषय आता जयकुमार भाऊंजवळ राहिलेला नाही. असे अनेक कामं केलेले, अनेक कामं करत असताना मला सांगायची गरज नाही, डोळ्यासमोर दिसत आहेत की भाऊंनी किती कामं केलेले आहेत. परंतु रात्र वैराची मित्र हे सांगण्याचं कारण असं की मला वाटेल मी जर आज 2 दिवस प्रचार केला नाही तर भाऊंचे मत कमी होणार नाही. तुम्हाला वाटेल मी 2 दिवस काम नाही केलं, भाऊंचे मत कमी होणार नाही. जसं महादेवावर आपण दूध टाकायला जातो आणि प्रत्येक जण म्हणतो की 1.25 सेर दूध घेऊन जायचंय, पण कमी दूध असल्यामुळे म्हणजे कमी वेळ असल्यामुळे आपण 1-2 दिवस कमी काम करू. तसं कमी दूध असल्यामुळे थोडंफार पाणी जर टाकलं आणि महादेवाला टाकलं तर काय फरक पडणार. हा विचार मी केला, हा विचार तुम्ही केला आणि सर्वच जण जर थोडं थोडं पाणी टाकून आणलं तर तो आपला बजेट बिघडतो मित्र. म्हणून 1.25 सेर दूध हे महादेवाला जर चढवायचं असेल तर ते अत्यंत शुद्ध आणि मापामध्ये कमी नाही असं दूध आपण जेव्हा त्या महादेवाला चढवू आणि महादेव त्यावेळेस आपल्याला प्रसन्न होईल. हे सांगण्याचं कारण असं की आपल्याला गेल्या 1 महिन्यामध्ये 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, आजपासून जे काही 25 दिवस राहिलेले, 25 दिवस जयकुमार भाऊंसाठी माझ्या गल्लीमध्ये, माझ्या एरियामध्ये माझं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये मी रोज जयकुमार भाऊंची भूमिका त्या ठिकाणी समजून सांगेल. महाराष्ट्रामधल्या सरकारची भूमिका सांगेल, मग शेतकऱ्यांची असेल, लाडकी बहिणीची असेल, गोरगरिबीची असेल, तरुणांची असेल, सर्वसामान्य जनतेसाठी ज्या या महायुती सरकारने जी काही भूमिका केली, योजना आणलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला पुन्हा पुन्हा जाऊन लोकांना सांगावं लागेल. आणि किरण नाना, तुम्ही जसं म्हटले की आमच्याकडे लबाड चालत नाही, मागच्या पंचवार्षिकला असाच एक हत्ती घातला पण त्याला भाऊंनी दरवाजा बी तुटू दिला नाही, पण त्याला फोडून बाहेर काढला. आमच्या शिंदखेडा मतदारसंघातील तमाम जनतेच्या आशीर्वादाने धुळे जिल्ह्यातील, नंदुरबार जिल्ह्यातील, खानदेशमध्ये अनेक प्रेम करणारे आमच्या परिवारावर आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आमचे आदरणीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, नड्डा साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने, आशीर्वादाने आज मी माझं नामनिर्देशन फॉर्म भरलेला आहे आणि जनतेने प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की जनता ही ठामपणे माझ्यासाठी उभं राहील आणि मी 5 वर्षामध्ये जे विकास कामं केले, सामान्यांसाठी झटत राहिलो, तसं आता लोक माझ्यासाठी प्रेम करतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. यावेळची निवडणुकीमध्ये अत्यंत चांगली बाब अशी आहे की अत्यंत सकारात्मक माहोल. पूर्वीच्या काळामध्ये लोक एक दुसऱ्याशी कनेक्टिव्हिटी नव्हती. आज मोबाईलच्या काळामुळे प्रत्येक गावामध्ये काय घडतंय, तुम्ही काय विकास केला,
तुम्ही काय प्रगती केली प्रत्येक तालुक्यातल्या जनतेला माहीत असतं आणि म्हणून ह्यावेळेस सांगण्यापेक्षा लोकांना माहिती आहे. अत्यंत आत्मविश्वासाने आणि लोकांच्या आशीर्वादाने मी ही निवडणूक लढतोय. जनतेने सातत्याने प्रेम मला दिलेलं आहे. अनेक वेळा मला प्रेम दिलं, ज्या वेळेस मागितलं त्या वेळेस दिलं. यावर्षीसुद्धा लोक प्रेम देतील हा विश्वास ठामपणे मनामध्ये आहे. राजकारणामध्ये बैमानी आणि गद्दारी नवीन नाही आणि बैमानांची गत काय होते हा हजारो वर्षाच्या इतिहासाने दाखवलं आहे, शिकवलं आहे. बैमानांची गत काय होईल हा वेळ आणि काळ ठरवेल. तुम्ही पण बघा होतंय काय. ते सगळेच माझ्याबरोबर राहतात आणि सगळ्यांचे संबंध असतात. कोणी उमेदवारी करावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो. लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच उमेदवारी केली पाहिजे. 5 वर्षामध्ये उमेदवारी करून जनतेमध्ये कौल मागितलं पाहिजे. जनता ही न्याय देत असते. यथायोग्य केलेल्या कार्यक्रमाने जैसी करणी वैसी. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे अनुप अग्रवाल यांना उमेदवारी मिळाल्यामुळे परम गोभक्त बापूजी शेलार यांनी त्यांचा गौ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजप महायुतीतर्फे अनुप अग्रवाल यांना उमेदवारी मिळाल्यामुळे परम गोभक्त बापूजी शेलार तसेच भागवताचार्य राजीव कृष्ण जहा महाराज यांनी अनुप अग्रवाल यांचा गो स्मृती चिन्ह देऊन सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. धुळे शहराला भाजपतर्फे अनुप अग्रवाल यांच्या नावाने जो उमेदवार देण्यात आला आहे त्याने गोमातेसाठी, लेकीसाठी आणि सुनांसाठी व धर्मासाठी काम करावे अशा अपेक्षा गोभक्त बापूजी शेलार यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी भागवताचार्य राजीव कृष्ण झा महाराज, नाना महाराज हल्लोर, उडानेकर, मनोज पिसे आदी उपस्थित होते. गोपाल श्री गोमातेचा अनंत आशीर्वादाने पहिले तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने गाय मातेला राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आलं. त्याकरता खूप अनंत आम्ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचं खूप आम्ही आभारी आहोत आणि त्याकरता आमच्या त्याच धर्मधुरंधर पद्धतीने धर्माची ध्वजा ठेवणारे धर्मयोद्धा अनुप भैया अग्रवाल हे आज आपल्या धुळ्यासाठी धर्माची, गौमातेची, लेकीसाठी, बाळांसाठी सगळ्यांच्या हितार्थ कार्य करणारा एक उमेव अशा प्रकारचा आज आपल्या धुळ्याला एक सुंदर अशा प्रकारचं नेता आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. ते नेतृत्व आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आज द्वारका प्रतिष्ठानच्या वतीने गौमातेचं सुंदर त्यांना स्वरूप ट्रॉफी आपण त्यांना देऊन सन्मानित केलं आहे आणि पुढील भावी वाटचालीसाठी त्यांना शुभकामना आपण दिल्या आहेत. आता समस्त धुळे शहराच्या भगवत भक्तांना पण विनम्र निवेदन आहे की धर्मासाठी, गौमातेसाठी, लेकीसाठी आणि आपल्या शहराच्या विकासासाठी फक्त आणि फक्त अनुप भैया अग्रवाल हे एकच नाव आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. जय श्री राधे. अनुप भैया आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ. शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचाच्या झालेल्या बैठकीत शिंदखेडा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा ठराव करीत दीपक आयरे यांनी उमेदवारी करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. शिंदखेड्यातील भिल समाज विकास मंचच्या झालेल्या बैठकीत शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय करीत असल्याने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याचा ठराव करीत दीपक आयरे यांनी उमेदवारी करण्याचे ठरविण्यात आले. शिंदखेडा शहरात आदिवासी समाज आजही पंतप्रधान घरकुल व शबरी घरकुल योजनेपासून वंचित आहे. अतिक्रमित घरकुल नियमाकुल नाहीत. यासह तालुक्यात अनेक गावात आदिवासी वस्तीत रस्ते, पथदिवे, पाण्याची दुरावस्था अशा अनेक समस्यांसह रोजगार, शिक्षणाचा अभाव असल्याने आदिवासी समाज वंचित असून परराज्यात स्थलांतरित होत असतो. म्हणून आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी असावा यासाठी भिल समाज विकास मंचने एकमुखी ठराव करून भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे हे उमेदवार असतील असे जाहीर केले. आदिवासी समाजाचे मतदान 90,000हून अधिक असल्याने सहज विजय होऊ शकतो असा विश्वास अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एकमुखी ठराव झाल्यावर सोमवार दिनांक 28 रोजी दीपक आयरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त आदिवासी समाजासह इतर समाजांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी दीपक आयरे, अशोक सोनवणे, गणेश सोनवणे, आनंदा मोरे, राजेश मालचे, सुनील सोनवणे, नानभाऊ सोनवणे, बापू ठाकरे, सुरेश सोनवणे, दीपक सोनवणे, रावण मालचे, शांताराम सूर्यवंशी, आबा ठाकरे, जितू सोनवणे, कालू बिल, भटू मालचे, किरण चित्ते, अजय मराठे, श्यामा ठाकरे, महेंद्र मालचे, दीपक ठाकरे, बारकू मालचे, भैया महाराज यांच्यासह तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवाहर जिंदाबाद. जय भीम, जय शिवराय. आज आम्ही भिल समाज विकास मंचच्या वतीने शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची सर्वांनी कार्यकर्त्यांची मग शिंदखेडा तालुक्यात अनेक माजी सरपंच, डेप्युटी सरपंच, नगरसेवक यांनी एकमताने आमचा ठराव झाला
हा शिंदखेडा तालुक्यात आपण भिल समाज विकास मंचाच्या वतीने उमेदवार दिला पाहिजे. आम्ही उमेदवारी करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भिल समाज विकास मंचाच्या वतीने उमेदवार राहणार आहे. त्याला कारण असं की या शिंदखेडा तालुक्यात आदिवासी समाजाची भयावह परिस्थिती आहे. आदिवासी समाजाच्या वस्त्या, आदिवासीचे घरकुलचे प्रश्न असतील, आदिवासीचे शिक्षणाचा प्रश्न असेल, आदिवासी समाजाच्या रोजगाराचा प्रश्न असेल. आज रोजगारासाठी दिवाळी सणामुळे असल्यामुळे तरीही आदिवासी समाज हा परराज्यात कामाला जातोय. हे राज्यकर्त्याच्या नकारत्यापणामुळे, हे शासनाच्या नकारत्यापणामुळे. म्हणून स्वतःचा हक्काचा कोणतरी उमेदवार आदिवासींचा पाहिजे. म्हणून भिल समाज विकास मंचाने आज ठराव केला का हक्काचा उमेदवार आपण निवडून विधानसभेला पाठवलं पाहिजे आणि तो हक्काचा उमेदवार राहील तरच आदिवासी समाजाचा न्याय हक्काचा विशेष प्रश्न मांडता येतील. म्हणून आम्ही येणाऱ्या विधानसभामध्ये उमेदवारी करणार आहोत. आपकी जय जवाहर जिंदाबाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुप अग्रवाल यांनी जोरदार भगवे शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज. धुळे तालुका पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान 2 कारमधून विदेशी दारूची होणारी तस्करी जीवाची पर्वा न करता रोखली. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार रावल यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज. परम गो भक्त बापूजी सेलार यांनी अनुप अग्रवाल यांचा गो स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करीत दिल्या शुभेच्छा. आणि भिल समाज विकास मंचतर्फे शिंदखेडा मतदारसंघातून दीपक ऐरे यांची उमेदवारी जाहीर. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.